प्रभाग क्रमांक 6 मध्ये कारंजा नगर परिषद मार्फत महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत मातोश्री कॉलनी, सुंदर वाटिका, नूतन कॉलनी येथील सभागृह, खुली व्यायामशाळा निर्माण करण्याचे काम मागील 1 वर्षापासून सुरू आहे। हे सभागृह लाखो रुपयांचे असून तिन्ही सभागृहाची एकत्रित किंमत पाहता 1 कोटीच्या वर जाते। सध्या स्थिती पाहता मातोश्री कॉलनी व सुंदर वाटिका येथील सभागृहाचे काम हे केवळ शोभेची वस्तू बनले आहे। सभागृहाच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट तसेच वापरलेल्या साहित्याचा दिसत आहे। याबाबतची माहिती नगरसेविका प्राजक्ता माहितकर यांनी वारंवार नगर परिषद कार्यालयाला व संबंधित अधिकाऱ्यांना दिली, परंतु त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही। लावण्यात आलेले लाखो रुपयांचे व्यायामाचे साहित्य वापरण्याजोगे नसून नुकसानकारक आहे। मातोश्री कॉलनी येथील सभागृहाच्या बाजूला तयार केलेली विंधन विहीर सुद्धा बंद अवस्थेत आहे। सभागृहाचे छत गळत असून भिंती पाझरत आहे। रेन वॉटर हार्वेस्टिंगची कुठलीच सोय केल्या गेली नाही। सुरक्षा भिंत अपूर्ण व सुमार दर्जाची आहे। यानंतर धक्कादायक बाब अशी की बांधकाम अपूर्ण असताना संबंधित ठेकेदारास अंतिम देयके बिल सुद्धा नगर परिषद कार्यालयाने कंत्राटदाराला दिले आहे। कारंजा नगर परिषद अंतर्गत आमच्या मातोश्री कॉलनी येथे विशेष निधी अंतर्गत सभागृहाचं काम पूर्ण झालं आहे, परंतु त्या कामामध्ये अपूर्णता आहे। खेळाचं जे साहित्य आहे ते तुटलेल्या अवस्थेत आजही तसंच आहे आणि कंपाऊंड वॉलचंही काम पूर्ण व्हायचं आहे। केलेल्या निधीचा पूर्ण उपयोग व्हावा अशी आम्हाला सभागृहामध्ये छत गळत आहे, तरी माननीय सभापती तसेच मुख्याधिकाऱ्यांना विनंती अशी की या सभागृहाचं उर्वरित काम पूर्ण करून द्यावं, राहिलेलं काम पूर्ण करून द्यावं, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे तक्रार अर्ज दाखल करू। कुठल्याही प्रकारची खातरजमा न कर देयके कसे देण्यात आले याबाबतची तक्रार नगरसेविका माहितकर व स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी आमदार राजेंद्र पाटणी, नगराध्यक्ष यांच्याकडे दिली असून यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।